नमस्कार, मी प्रियंका गायकवाड. पुणे प्राईम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. हवेली तालुक्यातील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची 41वी सर्वसाधारण सभा 26 फेब्रुवारीला कारखान्याच्या कार्यस्थळावर दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास होणार आहे. मागील 13 वर्षांपासून बंद असलेला साखर कारखाना सुरू करण्यासाठी लागणारं भांडवल उभारण्यासाठी कारखान्याच्या मालकीचे सुमारे 100 एकर जमीन कृषी उत्पन्न बाजार समितीला विक्री करण्यासंदर्भातील मुख्य विषयांवर चर्चा होणार असल्यानं ही सभा वादळी ठरण्याची दाट शक्यता सभासद व्यक्त करत आहेत. यशवंत साखर कारखान्याची जागा ही पुणे शहरापासून मोक्याच्या परिसरात असल्यानं केवळ जमिनीचंच मूल्य बाजारभावाप्रमाणे 400 ते 500 कोटी रुपयांचं आहे. मागील 13 वर्षांपासून कारखाना बंद असून या परिसरात शहरीकरण झपाट्यानं होत आहे. त्यामुळे कारखाना पुन्हा सुरू करावा, त्यासाठी त्याची जमीन विक्री करावी किंवा बाजार समितीसाठी जागा द्यावी याबाबत सध्या सभासदांमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे या वेळेच्या वार्षिक सभेत हेही विषय घेतले जाणार आहे. मगरपट्टा सिटीप्रमाणे शेतकरी आणि खाजगी कंपनी यांच्या भागीदारीचे मॉडेल आगामी काळात यशवंतच्या जागेवर उभारले जाऊन भविष्यात वाढत्या पुण्याची गरज म्हणून तिथे आधुनिक यशवंत सिटी नावाचा प्रोजेक्ट उभारला जावा अशी सध्या अनेक सभासदांमध्ये चर्चा आहे. मात्र प्रत्यक्षात त्यावर संचालक आणि सभासद काय निर्णय घेतील हे सभेच्या माध्यमातून कळणार आहे. दरम्यान कारखाना सुरू करण्यासाठी भांडवल उभारणी, बँकांची कर्ज, शेतकऱ्यांची ऊस बिल, कामगारांचा थकीत पगार, शासकीय देणगी, व्यापारी देणी आणि इतर देणी द्यायची आहेत. तसंच इतर विषयांवर वार्षिक सर्वसाधारण सभेत चर्चा होणार आहे. त्यासाठी सर्व सभासदांनी सभेला उपस्थित राहावे असे आवाहन कार्यकारी संचालक कैलास जरे यांनी केले. या सभेत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमाच्या घटना दुरुस्तीप्रमाणे सुधारित कायदा आणि नियमास अनुसरून आदर्श उपविधी दुरुस्ती कारखान्यास लागून असल्यानं त्या स्वीकारणं आणि त्यास मान्यता देणे, ताळेबंद नफा तोटा पत्रके स्वीकारणं, या वर्षीच्या लेखापरीक्षा अहवाल स्वीकारून दोष दुरुस्ती अहवाल सादर करणं या विषयांवर चर्चा होणार आहे. याशिवाय संचालक मंडळाने तयार केलेल्या भांडवली आणि महसुली अंदाजपत्रकाची नोंद घेणं, तसंच सन 2025 आणि 26 सालाकरता भांडवल उभारणी संचालक मंडळास अधिकार देणे, अंतर्गत हिशोब तपासनीस यांची नेमणूक करणं आणि त्यांचा मेहनताना ठरवणं, कारखान्याच्या ड्यू डिलिजन्स अहवालावर विचार विनिमय करून धोरण ठरवण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहेत. याबरोबरच कारखान्याच्या जुन्या साखर प्लांट बाबत आणि नवीन आधुनिक साखर प्लांट आसवणी आणि को जनरेशन फ्लॅट उभारणी संचालक मंडळांना परवानगी देणं, संस्थेच्या नावातील बदलाबाबतचा संचालक मंडळाने मांडलेला प्रस्तावास मान्यता देऊन त्यास शासन मान्यता घेणे, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 69 नुसार सहकारी साखर कारखान्यांच्या सभासद सहभागांची दर्शनी किंमत 15,000 रुपये प्रमाणे झाल्यानं त्यानुसार अंमलबजावणी करण्याची नोंद घेणं या विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. या बातमीसह इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज.